आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाईव्ह। बोलणारा माणूस पण पाहिजे। हे बघा, लोक स्वतःच्या हाताने साडी जाळतात। लोकांचं मत आहे की काम पाहिजे, साडी वाटून काम होणार नाही। अभी लाइटर चल मावशी आणि औषध पण नाही, पूर्ण आहे, औषध पण टाकून करू द्या का साहेब? अभी ये साड़ी है आप लोग को किसने दिया है? राहुल शेवाळे। कोण, काय नाव त्यांचं? राव शेवाळीची बायको काय नाव त्यांचं? कामिनी शेवाळे। अच्छा, आता 12 आगे आपको मालूम है उसका, उनका मिसेस भी पहला था उनका, यानी वो शेवाली थे। तो उसने आपके इधर कुछ काम किया है क्या? नहीं किया। फिर अभी साड़ी बांट के कैसा होएगा? अपने को इधर काम चाहिए ना आप लोग को। फिर ते त्यांनी सोसायटी वाले बोलले ना, ते आमचे काय बिल्डिंगचे ठप काय राहिलेले ते त्यांचे ते काय मॅडमनी सांगितलं की ते आम्ही माफ करून देईल, काम करून देईल। आणि तुम्हाला ते कॅमेरा वगैरे ते काय टाकले तिकडे बाहेर बसायला लाडकी बहीणचे पैसे पण तुम्हाला चालू करून देईल. चालू पण देईल। मला सांगा ना, 5 वर्ष अगोदर वैशाली शेवाळे नगरसेवक होती ना, हा। मग हे त्यावेळेला काय नाही साडी वाटली, आणि आता तुम्हाला साडी वाटायचं कारण काय? ते आता सोसायटीमध्ये सगळ्यांना बोलवले, ते आम्हाला काहीच माहित नव्हतं। म्हणजे इलेक्शन बघून साडी वाटतात का नाही? ते अचानक मध्ये आले ना ते, आणि अचानक मध्ये election बोलवलं, म्हणून आम्हाला वाटतं. काहीच माहित नव्हतं। इलेक्शन म्हणून साडी वाटतात का नाही? काम करायला पाहिजे। साडी वाटून काय फायदा आहे? 200 रुपयाची साडी वाटून आपलं काम होणार आहे काय? नाही ना। म्हणून तुम्ही लोकांनी पण लक्ष द्यावं। आता तुम्ही साडी घेतले, राहू द्या, पण जो योग्य माणूस आहे त्यांनाच वोट करायचं। आणि आता मिसेस सुनंदा विठ्ठल लोकरे स्वतः उभी राहणार। मी स्वतः नगरसेवक आहे, मी अजून एवढ्या 25 वर्षात कधी साडी वाटली नाही। मी कामाने लोकांची मनं जिंकलेली आहे, काम करून मी लोकांची मनं जिंकले। तर तुम्ही लक्षात ठेवा, त्या साडीच्या भानगडीत पडू नका। नाही 200 रुपये साडीमध्ये कोण त्या भानगडीमध्ये पडणार आहे? बरोबर का नाही? नाही। हा, मग हे लक्षात ठेवा। आणि तुम्ही बघायला पाहिजे की एवढं वर्ष झालं, 5 वर्ष आता मी सर्व स्वतः मी कचरा साफ करतोय। बघा बिल्डिंगच्या मध्ये बघा,
ते सोसायटीमध्ये त्यांनी बोलवलं ना, सोसायटीवाल्यांनी हा हा त्यांना बोलवलं तेव्हा ते थोडेसे पण कोण होतं? कोण साडी वाटताना कोण होते? ते लेडीज भरपूर जण होते. आणि नाव काय सांगितलं? नाव त्यांचे मेंबर लोक आलेले होते हा 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 आणि ते अजून ते सोसायटीतले आता लोकं होते. तुमच्यावर कसे आले आहे आता तुमच्यावर कसे आले त्यांचे लोक होते आणि दुसरी गोष्ट आपल्या सोसायटी मधले माणसं लेडीज होते. फॅन बंद कर. नाव काय सांगितलं त्यांचं उमेदवारचं? ते कामनी मॅडम शेवाळे ना. अच्छा अच्छा. मग तुम्ही आता कामवाल्याला वोट देणार का हे साडी वाटणाऱ्याला वोट जे देणार? काम केले त्यांना देणार ना वोट. हा मग आता जे पहिलेची नगरसेविका होती वैशाली शेळ्यांची कामं केली काय तुमची? नाही केली. नाही केली. मग हे लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे. बिल्डिंग नंबर आपली 5 नंबर इकडे मी आलेलो आहे आणि ह्या 5 नंबर बिल्डिंगच्या इथे अगोदरच्या 2017 पासून नगरसेविका होत्या वैशाली ताई शेवाळे. यांनी 5 वर्षामध्ये काही काम केलं नाही की नागरिक सांगतील तुम्हाला. कामिनी मॅडम. आत्ता कामिनी शेवाळे आता उभे आहे, पण वैशाली शेवाळे हे अगोदर नगरसेवक होते. तर 5 वर्षामध्ये वैशाली शेवाळेने बघा काय काम केलं. ही कामाची हालत बघा. आता हे पूर्ण प्रायव्हेट. यार इकडे आहे ना. हे बघा हे कामगार मी स्वतः पर्सनल माणसं लावलेत मी इथे. ही पर्सनल माणसं लावलेत मी माझ्या खर्चाने लावलेत आणि ही पूर्णच्या पूर्ण ही वस्ती आहे. हे माझं काम नाही, परंतु एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून हे काम करायचा मी प्रयत्न केला आणि मला कोणी सांगितलं नाही. सेक्रेटरी पण आलेले आहेत. ही परिस्थिती इथे आहे आणि आत्ताच्या उमेदवारी आहेत ते स्वतः ह्या विभागामध्ये साडी वाटायचा प्रयत्न करतात. साडी वाटायच्या अगोदर 5 वर्ष लोकांनी तुम्हाला सत्ता दिली ना, तर तुम्ही लोकांना कामं करून तुमची कामं दाखवा. साडी वाटून कधी वोट भेटतं काय? साडी न वाटता आम्ही 140 मध्ये 41 मध्ये 20 वर्षापासून 5 टर्म नगरसेवक म्हणून आम्ही काम केले. जनतेमध्ये अजूनपर्यंत मी 25-30 वर्षामध्ये एकही साडी वाटली नाही. लोकांचे आशीर्वाद हेच माझ्यासाठी खरे मत होतं. परंतु आज हा जो काही लोक साडी वाटायचा प्रयत्न, म्हणजे महिलाच सांगतील कोण साडी वाटतात, तर हे योग्य नाही. तुम्हाला लढत द्यायची आहे तर समोर कामातून लढत द्या आणि मी कामातून कायम लढत देत आलोय. तुम्ही यांना विचारू शकता की बाबा आज काय झालं तुम्ही सांगा. नाव बोल ना. नमिता करते. अरे नाही ते मॅडम कामिनी शेवाळे. त्यांनी साड्या वाटून त्यांनी दिल्या. त्या साड्या वाटून दिल्या. कामिनी शेवाळे यांनी साड्या वाटल्या. ते बोले तुमचं काही काम असेल ते आम्ही करणार. लाइटिंग लावणार. कॅमेरा वगैरे काय पाहिजे ते लावणार. तुमचे लाडक्या बहिणीचे कोणाला हप्ते ते चालू नाही ते चालू करून देणार. हे सगळं लाडक्या बहिणीचे पैसे चालू करून. आता तुमचं मत काय आहे? आमचं म्हणणं आहे आमचं म्हणजे सोसायटीमध्ये सगळं व्यवस्था चांगली पाहिजे. आम्हाला काही नको, पैसे नको, काही नको. आणि आमच्या विंगला सगळी साफसफाई व्यवस्थित पाहिजे. आता हे कोण करताय? तुम्ही करता का? हे माझं काम आहे काय? नाही. तरी हे काम करतोय. तर तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे साडी महत्वाची नाही, कामं महत्वाची आहेत. ही कामं लोकप्रतिनिधींनी करायला पाहिजे पण ती केलेली नाही. हे सर्व तुम्ही लक्षात ठेवा. आता एक काम करा. चला इथे ये. तुमच्या हाताने साडी हे करा. एक काम हे कसं चालणार? दिली ना माझी. मॅडम लोकांना पुढे